नव्या वर्षात आजपर्यंत 483 अंमली पदार्थ गुन्ह्यांची उकल, 506 जणांना अटक. ठाणे शहरात बेकायदेशीरपणे ज्यांच्यावर चालवल्या जाणाऱ्या पानटपऱ्यांनी 100 मीटर परिसराचा नियम धाब्यावर बसवत शाळा महाविद्यालय यांच्याभोवती अक्षरशः वेढा घातला आहे. दुर्दैवाने सावरकर नगर, साठेनगर, करवालो नगर आणि अंमली पदार्थ विक्रीचा हॉटस्पॉट असणारा इंदिरानगर उंचावरील भाग येथील पानटपऱ्यांपासून मुलांना 10 रुपयात मिळणारी नशेची गोळीमुळे मुलं सतत झोपून राहत असून शाळेत येऊ शकत नसल्याचे शिक्षकांनी सांगितलं. नशेच्या गोळ्या, सिगारेट यांची सर्रासपणे पानटपरीवरती विक्री होत आहे. ठाणे शहर पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी नशापानाची विक्री करणाऱ्यांवरती त्वरित कारवाईचा फास आवळण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी राबोडी, लोकमान्य नगर, सावरकर नगर, धर्मवीर नगर, कोपरी, आनंदनगर परिसर, कळवा, खारेगाव, मुंब्रा, कौसा इत्यादी ठिकाणच्या शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि कोचिंग क्लासेस संघटनांनी केली आहे. याविषयी कारवाईबाबत उपायुक्त गणेश गावडे यांनी शाळा महाविद्यालयात समाजातील महत्त्वाचा घटक विचारात घेता पोलिसांनी 1 जानेवारी ते 24 जानेवारी 2024 या कालावधीत अंमली पदार्थ सेवन विक्रीविरोधात 483 गुन्हे दाखल करण्यात आले असून 506 आरोपींना केवळ 20 दिवसांमध्ये अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली. तर अंमली पदार्थ विरोधात पावले टाकत असताना कारवाई करणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया, अशा प्रकारच्या विचारांच्या मंथनाची सुसंवादाची गरज आहे. एकमेकांवरती दोषारोप न करता तुम्ही आणि आम्ही मिळून प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असा विश्वास सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी उपस्थितांसमोर मांडला. सस्पेक्टेड ती गोष्ट आढळली ती आम्ही तो हे पण नव्हता, पण तरी बॅगेत टाकली आणि नंतर आम्हाला नोटीस आलं की हा मुलगा आमच्या शाळेच्या परिसरात बाहेर वापरून त्याच्याकडून दूर येत होता. अशा घटना कोपरी आणि मराठी क्लासेसची संकल्पना आहे. तर विनंती आपल्याला अशी आहे, म्हणजे पुढे गुटखाची सुरुवात आहे त्या व्यसनाची. तर ह्या गुटखा विकत असताना जेव्हा आमच्या निदर्शनामध्ये येतं क्लासेस म्हणायच्या किंवा आम्ही आमच्या प्रायव्हेट जागेमध्ये क्लासेस घेतो, जेव्हा अशी तक्रार मुद्दा मग ते तक्रार झाल्यानंतर त्यांच्याकडनं क्लासेसमध्ये आवाज फिरायला लागलं, मुलींना त्रास दिलं, त्यामध्ये त्यांचे सराव चालू असतात. ही एक. आणि दुसरी गोष्ट सर, ही तक्रार दिल्यानंतर पोलीस स्टेशनला वारंवार साक्षीदार म्हणून आमच्या 2 क्लासेस शिक्षित द्यावे लागतात. ज्या शाळांच्या गॅदरिंग असायचे त्या ठिकाणी सर स्वतः पोहोचायचे. आम्ही आयोजकांच्या कार्यक्रम सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. संबंध महाराष्ट्रात संगीत, संस्कृती आणि कलाविष्कारांचा मेळा म्हणून प्रसिद्ध असलेला ठाणे फेस्टिवल येत्या 26 जानेवारीपासून सुरू होत आहे. आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष या सेवाभावी संस्थेने 90 फूट रोड, पारसिक नगर, कळवा येथे फेस्टिवल आयोजित केला असून
लोककलेपासून शास्त्रीय नृत्य, खवय्यांसाठी खाद्य जत्रा आणि संगीतप्रेमींसाठी अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, विशाल मिश्रा आणि शान या आघाडीच्या पार्श्वगायिकांना ऐकण्याची संधी रसिकांना विनामूल्य मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. 26 ते 28 या 3 दिवसात सायंकाळी 6 वाजता या वेळेमध्ये कला, क्रीडा, शास्त्रीय तथा पाश्चात्य संगीत, नृत्य, शिल्पकला यांचा सुरेख संगम या फेस्टिवलमध्ये होणार आहे. पहिल्या दिवशीच म्हणजे 26 जानेवारी रोजी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांची जुगलबंदी रसिकांना ऐकता येणार आहे. लाखो तरुणाईच्या गळ्यात ताईत म्हणून ओळखला जाणारा कबीर सिंग, ॲनिमल फेम विशाल मिश्रा हा 27 जानेवारी रोजी आपल्या गीतसंगीताने तरुणाईला बेधुंद करणार आहे. तर 28 जानेवारी रोजी आपल्या सुरेल आवाजाने शेकडो चित्रपटांना अजरामर करणारा प्रख्यात गायक शान हा ठाणेकरांच्या भेटीला येणार आहे. कथ्थक, कुचिपुडी, भरतनाट्यम इत्यादी नृत्याविष्कार, बीट बॉक्सिंग, सायकलिंग इत्यादी कला क्रीडाविष्कार या ठिकाणी सादर केले जाणार आहेत. शिवाय स्ट्रीट डान्स, लावणी, लिरिकल बीट्स, डान्स इत्यादी स्पर्धा देखील या फेस्टिवलमध्ये होणार आहेत. तर खवय्यांसाठी विशेष खाद्य स्टॉल लावले जाणार असून त्या ठिकाणी मालवणी, पंजाबी, चायनीज, कोल्हापुरी, खानदेशी, वराडी, विदर्भीय खाद्यपद्धतीची रेलचेल असणार आहे. कला, संस्कृती, संगीत, गीत, गायन या सर्वांना एकाच छताखाली आणण्याची किमया संघर्ष या संस्थेने केली असून ठाणे फेस्टिवलमध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून 2024ची अंतिम मतदार यादी बुधवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी जाहीर केली. भटके, विमुक्त, वंचित समाज घटकांचा समावेश केल्याने 18 विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 63,92,520 मतदार आहेत. यात नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असला तरी एकूण 1,28,000 मतदार वगळण्यात आले आहे. तेव्हा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण सज्जता असल्याची माहिती शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आज घडीला 1,10,00,000 असून एकूण मतदार संख्या 83,92,520 इतकी आहे. यात 34,49,557 पुरुष तर 29,41,715 स्त्री मतदार असून 131 तृतीयपंथीय मतदार आहेत. यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या 384 मतदारांची तसेच कातकरी वनवासी समूहाची अंतिम मतदार यादीत नोंद केल्याने एकूण 27,463 मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदार यादीत 18 ते 19 वयोगटातील 69,720 तर 20 ते 29 वयोगटात 10,23,042 असे एकूण 10,92,000 युवा मतदार आहेत. दरम्यान 47,709 मृत मतदारांची नावं आहेत. 4,379 दुबार मतदार, 18,657 स्थलांतरित मतदार, छायाचित्र समान नोंदणी असलेले 48,354 तसेच लोकसंख्या आणि शास्त्रीयदृष्ट्या समान नोंदणी असलेले 9,019 तर इतर 329 मतदार असे एकूण 1,28,447 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांनी दिली आहे. आपल्याला कल्पना आहे, भारत निवडणूक आयोगानं 1/1/2024 या अर्धा दिनांकावर मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम 27 ऑक्टोबर 2023ला जाहीर केला गेला होता. या कार्यक्रमामध्ये मतदार यादीच्या संदर्भामध्ये प्रत्येक मतदार नोंदणी जो पात्र आहे त्याची नोंदणी व्हावी किंवा जो अपात्र असेल मयत झाल्यामुळं किंवा अन्य कारणामुळे त्यांची नावं कमी व्हावीत अशी अपेक्षा आयोगानं व्यक्त केली होती. त्या अनुषंगानं आपल्या 18 विधानसभा मतदारसंघामध्ये ही प्रक्रिया राबवली गेली आणि या प्रक्रियेच्या दरम्यान आपल्याला असं लक्षात आलं की मतदाराच्या संख्येमध्ये वाढ निश्चितपणानं झालेली आहे. जी पूर्वीची आपली संख्या होती 63,43,889 ती संख्या वाढून आता 63,92,520 अशी मतदाराची संख्या झालेली आहे. आनंदाची बाब अशी की यामध्ये जो स्त्री मतदारांचा टक्का होता पूर्वी म्हणजे पूर्वी 29,10,000 एवढे स्त्री मतदार होते. त्यामध्ये वाढ होऊन आता 29,41,715
अशी स्त्री मतदारांची वाढ झालेली आहे. त्यामुळं निश्चितपणानं जेंडर रेशो जो आहे मतदार यादीचा जो 848 होता पूर्वी, त्यामध्ये वाढवून 853 असा जेंडर रेशो झालेला आहे. निश्चितपणानं महिला मतदाराच्या संख्येमध्ये, नवमतदाराच्या संख्येमध्ये वाढ करणं हे उद्दिष्ट असतंच. आणि त्या अनुषंगानं नवमतदार मोर पर्टिक्युलरली 18-19 या वयोगटामधील जे मतदार आहेत त्यामध्ये वाढ झालेली आहे. 30,130 प्रारूप मतदार यादीच्या प्रसिद्धीच्या वेळेला ती संख्या होती, ती आता वाढून 69,720 एवढी ती संख्या झालेली आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. स्वच्छतेचे महत्त्व शिक्षकांनी विविध विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून द्यावे. आयुक्त अभिजित बांगर. तुम्हाला आपले ठाणे शहर कसे असावे असे वाटते? शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ असतात का? बाहेर फिरताना तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसतो का? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विविध शाळांमधील मुलांसोबत संवाद साधला. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आपण देखील सहकार्य करणे आवश्यक आहे. रस्त्यावर कचरा टाकणे जर बंद झाले तरच आपल्याला शहरातील रस्ते स्वच्छ दिसतील. यासाठी शिक्षकांनी स्वच्छता हा विषय विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून समजावून सांगणं गरजेचं आहे. आपल्या परिसरातील समस्या काय आहेत याबाबत मुलांकडून जाणून घेणं महत्त्वाचं असल्याचे वक्तव्य आयुक्तांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. निमित्त होतं ठाणे महानगरपालिका आयोजित इंडियन स्वच्छता लीग 2.0 या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभाचं महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. इंडियन स्वच्छता लीग 2.0 या कार्यक्रमात विविध विषयांवरती सादर केलेल्या विजेत्या प्रकल्पातील विद्यार्थ्यांना आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त तुषार पवार, उमेश बिरारी, अनघा कदम, वर्षा दीक्षित तसेच विविध शाळांचे शिक्षक येथे उपस्थित होते. ज्यांनी म्हणजे एक तीरशे दोन निशाणे की पक्षी मरून द्यायचे नाही आणि धान्य वाया जाऊन द्यायचं नाही. बोल तुला माहिती गरज नाही, बोल. माझं नाव शुभम संजय गायकवाड. माझ्या शाळेचं नाव श्रीरंग विद्यालय. आम्ही बेस्ट आउट ऑफ वेस्टमध्ये वेशभूषा स्पर्धेत प्लॅस्टिकपासून कॉस्ट्यूम रेडी केला होता. पण अशी झाडं लटकवल्यात. आधी ती खूप चांगली होती पण आता तिला झाडांना पाणीच दिलं जात नाहीये, मग ती सुकत चालली. मग झाडं लावून ती कोमजून फायदा नाहीये ना. मग मला फक्त एवढं बोलायचं की त्या झाडांना पाणी द्या. आता ती झाडं लावलेत तर ती झाडं जगवा. छान फीडबॅक दिला. अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये अर्थातच ठाणे महानगरपालिका हद्दीतील खाजगी आणि महापालिकेच्या शाळांचाही समावेश होता. अशा सर्वांनी मिळून या इंडियन स्वच्छता लीग 2.0चा आपण प्रारंभ केला होता आणि त्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ करतोय.
पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित सर्व स्पर्धक तसंच त्यांच्या सर्व शिक्षक वर्गाचे मना देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या भारतीय शूरसैनिकांच्या शौर्याचा आणि बालदिनाचा गौरव करण्यासाठी सोल्जर रिपब्लिक रनचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर उपाध्यक्ष व नवयुग मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे, माजी नगरसेविका स्नेहाताई रमेश आमरे यांच्या वतीने 26 जानेवारी रोजी सकाळी 5:30 वाजता करण्यात आला आहे. सदर रिपब्लिकन रन फिटनेस जागरूकता पसरवण्यासाठी व वीर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी, निधी उभारून मदत करण्यासाठी तसेच आपल्या राष्ट्राच्या पराक्रमी सैनिकांच्या शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी सोल्जर रिपब्लिकन रन या स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा उद्देश असल्याचे आयोजक रमेश आमरे यांनी सांगितले. तसेच यावेळी देशाच्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी समर्पित देशभक्ती आणि कौतुक यांची भावना जागृत करणारे अनेक आकर्षक कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच यावेळी देशभक्ती आणि कौतुक यांची भावना जागृत करणारे अनेक आकर्षक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील जवळपास 1200 स्पर्धक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांसारखे इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच सशस्त्र दलांना सन्मान देण्याची परंपरा चालू ठेवून यावर्षीच्या कार्यक्रमात देखील भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलातील 75 सैनिकांना त्यांच्या अतुलनीय धैर्य, समर्पण आणि प्रिय राष्ट्रासाठी केलेल्या त्यागांसाठी सन्मानित केले जाणार आहे, असंही यावेळी कार्यक्रमाचे आयोजक रमेश आमरे यांनी सांगितले. सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही सोल्जर रन ठेवलेली आहे. ती काशीनाथ घाणेकरच्या इथनं ती स्टार्ट होणार आहे. 5 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 2 किलोमीटर आणि सायकल 5 किलोमीटरची ही रन आहे. ही सकाळी 5:30 वाजता स्टार्ट होणार आहे. मी तुमच्या माध्यमातून ठाणेकर जनतेला आवाहन करतो की तुम्ही उद्या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्या आणि नोंदणी करा. उद्या आम्ही ओपन ठेवलेली आहे, तुम्ही सर्व येऊ शकता त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट ही की तिथे आम्ही लहान मुलांचे तिथे परफॉर्मन्स ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर ट्रेडिशनल आपली जी मराठमोळा जो फॅशन शो आहे तो आहे. बॉक्सिंगसाठी 15 मिनिटांनी जी मुलं आहेत ती 15 मिनिटांनी तिथे परफॉर्मन्स करणार बॉक्सिंगचा. त्याच्यानंतर महाराष्ट्र आपली संस्कृती आहे त्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रम तिथे आम्ही एक पाऊण तासाचा कार्यक्रम तिथे ठेवलेला आहे. 75th जो रिपब्लिक डे है उसकी बहुत बहुत बधाई देते हैं और हमें ये यहाँ आकर बहुत खुशी हो रही है कि हमको इतना मान सम्मान ऑनर दिया गया है और हम आपकी जो टीम है, आपका जो ऑर्गेनाइज कर रहे हैं उनका हिस्सा बने हैं. इसके लिए मुझको बहुत खुशी हो रही है कि हम भी इसमें कुछ अपनी पार्टिसिपेशन कर रहे हैं. और खुशी ज़्यादा ये हुई है कि आपने थीम जो है वो सोल्जर रखा है और सच में सोल्जर जो है वही है जो हमारी सरहदों के ऊपर, बर्फानी जगहों के ऊपर, जंगलों में, पहाड़ों में वो रात को बर्फानी इलाकों में खड़ा रहता है और हम आराम से सोते रहते हैं. ये जो आपने थीम चुना है इसके हमको बहुत खुशी हुई है.